मंडळींनो, एखादं नवीन ड्रेस घेतलाय ना की त्याचं उद्घाटन करेपर्यंत माका थार नसता. त्याच्यात ह्या ड्रेसचं कलर कॉम्बिनेशन माका एवढं आवडलेलं ना, पण बंगले ते का हातच नाही. मग काय मस्त आहे की दुपट्टो घेतलाय आणि रिक्षात बसून रिक्षावाल्या काकांशीच गप्पा मारीत मारीत मी येऊन पोहोचले संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरिवली आहे. मंडळींनो, गेल्या सगळ्यात आधी 113 रुपयाचे तिकीट फाडलंय आणि मंडळींनो ही फक्त प्रवेश तिकीट होती. भुतूर जाऊन बरेच तिकटी मारूचे होते. तर मंडळींनो सगळ्यात पहिला जाऊन पोहोचलोय 80 रुपयात 2 तास चालूक मिळणाऱ्या सायकलवाल्याकडे. मंडळींनो, तुमका खोटा वाटत पण शितल्या 5वीत असल्यापासून 11वीत जाईपर्यंत दादाची सायकल चालवायचा, पण आज ही बारकी सायकल माका चालूक येत नव्हती. अक्षरशः माका माझंच हसू येत होतो. आणि मंडळींनो, टॉय ट्रेनचा अनुभव घेऊसाठी जर हा येत असाल ना तर वाईस थांबा, कारण त्या टॉय ट्रेनचं दुरुस्तीचं काम चालू आहे. शेवटी मंडळींनो 100 रुपयाचा ई बसचा तिकीट फाडल्याने मंडळींनो जाऊन पोहोचलाय कान्हेरी केवजला. मूड नव्हतं कारण माझ्या अंगात मस्ती होती, माका सायकल चालूची होती. पण मंडळींनो 7 किलोमीटरचं अंतर शितल्याने एकट्यान पार नसता केल्या. तसा पण मंडळींनो सायकल सफारी करा नाही तर बस सफारी करा, माका ज्या लोकेशनला पोहोचायचं ते मी सुखरूप पोहोचलाय ना ह्याच्यातच समाधान. तर मंडळींनो कॅमेरा सेट केले आणि माझी पावला निघाली कान्हेरी लेणींच्या दिशान. तर मंडळींनो खरोखर वांडर जसे उडीये मारताना तसे उडीये मारीत मारीत मी आतमध्ये पोहोचले. आणि मंडळींनो कान्हेरी लेणी ही भारतातल्या सगळ्यात प्राचीन आणि विशाल लेणी समूहांपैकी एक. आणि मंडळींनो हाय इल्यावर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या वांडरांपासून सावध राहा, कारण आपल्या हातात जर काही खाऊक असतात ना ते हे आपल्या कर्मात मारून घालतील. तर मंडळींनो इथं एवढी शांतता होती की बरीच जण मेडिटेशनला बसलेली, पण मी मात्र त्याच्या पाठसून पुढसून सगळं भाग पिंजून काढलाय. तर मंडळींनो ह्या लेण्यांमध्ये कोरलेल्या शिलालेखात ना आपल्या बौद्ध धर्मातल्या हीनयान आणि महायान या कालखंडात विकसित झालेल्या समाज जीवनाची माहिती मिळता. तर मंडळींनो ह्या वास्तूबद्दल सांगण्यासारखे बरेच गोष्टी आहेत, पण आज शितल्या तुमचं हे निरोप घेता आपण भेटाय उद्या एका नवीन व्हिडिओ सोबत नवीन गोष्टी घेऊन.